सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी नारूचे गाड्या उपसीन. मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत. पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. प्रजासत्ताक दिनी नाशिकमधून एक मोठा वाद समोर आला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट इशारा दिला आहे. मला सस्पेंड करा, वाळूच्या गाड्या उतरवायला लावा, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. संविधानाच्या शिल्पकारांचा प्रजासत्ताक दिनी उल्लेख न होणं ही गंभीर चूक असून गिरीश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या वादावर आता सर्वांचं लक्ष लागलेलं असून पालकमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.